मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते बापाच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला हो. 4 दिवस दिवाळीमध्ये आलेली मुलगी बापाच्या घरी आली. पाहिलंय, माझं लग्न मोठं थाटामाटामध्ये केलं होतं माझ्या बापाने, फार थाटामाटामध्ये. सावकाराचं कर्ज काढलं, व्याजाने पैसे काढले आणि माझं लग्न केलं, मोठ्या घरी दिलं मला. पण गळके पत्र अजून माझ्या बापाने घरावरचे बदलले नाही, तेच पत्र आहे. जर पाऊस आला तर पत्र गळतात, घरामध्ये पाणी पाणी होतात, आईचा जीव कासावीस होतो. 4 पाहुणे आल्याच्या नंतर लाज वाटते. बाप माझा आजही बदलला नाही. त्या मुलांना शांत करावं दादा. आजही माझाच विचार करतो, अरे मी दिवाळीला आले तर स्वतः बाप फाटके कपडे घालतो. मुलीने जर 20 रुपये मागितले, बाबा मला ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, अरे खिशात नसताना सुद्धा लोकांकडून पैसे घेऊन देतो ना तो बाप. बापाने जर सांगितलं मुलांना की पैसा नाहीये तर मुलं नाराज होतील, बाप सांगत नाही, स्वतःचं दुःख झाकून ठेवतो. मुलगा जर म्हणला बाबा मला 50 रुपये पाहिजे, मला सलून मध्ये जायचंय, अरे सहज काढून देतो तो बाप. पण स्वतः दाढी करण्याचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणीने दाढी करणारा तो बाप असतो. मुलगी माहेरी आली, पाहिलं बापाचं घर गळतंय, तसाच माझा बाप, दुबळ्या मनाचा बाप ना माझा, तसाच राहिला. मला मात्र मोठं केलं माझ्या बापाने. पण आज मी दिवाळीला आले, श्रीमंताची सून आहे, घेतले 2000 रुपये आणि शहराच्या ठिकाणी गेली, ताडपत्री घेऊन आली पत्रावर टाकण्यासाठी. ताडपत्री आणली. दुसऱ्या दिवशी भर उन्हामध्ये मुलगी पत्रावरती चढली. ऊन कडकड करतय, लाल बुंद झालेले पत्र आहेत, पायामध्ये चप्पल नाहीये, ताडपत्री अंथरून त्या ठिकाणी करते ती मुलगी. पण हे दृश्य त्या बापाने पाहिलं. लक्ष द्या, त्या बापाने हे दृश्य पाहिलं आणि तो बाप मुलीला बोलू लागला, बेटा अरे खाली ये लवकर, बेटा लवकर खाली ये. किती ऊन झालेलं आहे, पत्र किती लाल बुंद झालेले आहे, तुझ्या पायाला चटके बसत असतील ना बाळा, खाली ये ना बेटा, लवकर खाली ये ना बेटा. मुलगी म्हणली बाबा मी आता लहान राहिली नाही बाबा, आता मी मोठी झाले ना बाबा, मला सुद्धा 2 वर्षाची मुलगी आहे ना बाबा. इतकी कशाला काळजी करता बाबा तुम्ही, माझी काळजी करू नका. त्या मुलीला शांत बसवा. नका ना बाबा काळजी करू माझी, मी मोठी झाले ना बाबा, माझे पाय भाजत नाही ना बाबा. नाही बेटा पटकन खाली आहे, किती गरम पत्र आहेत ना बेटा, तुझे पाय भाजत असतील. खऱ्या अर्थाने मुलीचे पाय भाजत नव्हते तर बापाचं काळीच भाजत होतं. बाप होता ना तो, बाप होता. बेटा खाली आहे ना, हात जोडतो ना, अरे तुझे पाय लाल चटक झाले, एवढी गोरी पान तू. नाही मुलगी खाली आली, तिला माहित होतं उद्या नवरा घ्यायला येणार आहे, मी एकदा गेले की 12 महिने हे पत्र गळणारच आहे. बापाचा नाविलाज झाला, बापाने त्या मुलीची 2 वर्षाची मुलगी उचलली, तिच्याही पायामध्ये चप्पल नाही, ती मुलगी उचलली, लाल बुंद झालेल्या पत्रावरती ठेवली. आणि जेव्हा ती मुलगी पत्रावरती ठेवली तर मुलीची आई ओरडली, त्या बापाची 25 वर्षाची मुलगी ओरडली, बाबा ओ बाबा, अहो कळत नाही का तुम्हाला बाबा, लहान मुलगी आहे ना, चिमुकली मुलगी आहे ना, तिचे पाय भाजतील ना बाबा, तिला किती त्रास होईल बाबा. बाप म्हटला हेच तर 2 तासापासून मी तुला सांगतोय, अरे तुझ्या मुलीच्या पायाला 2 मिनिटात चटके लागले तर तुला त्रास झाला, माझ्या मुलीला 2 तासापासून किती त्रास झाला असेल, त्या बापाला किती त्रास झाला असेल, तो बाप असतो महाराज. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला बापाने मला, उपकार तो थोर झाला.
उपकार करून जातात मायबाप. आपल्याला वाटतो बाप चिडतो माझ्यावरती. फुलाचं टोपलं त्यांच्याजवळ ठेवा, तिथं ते घेतील. एकमेकाजवळ पसार करा फुलं, बाकीचे पाहुणे बसून घ्या. एखादा बाप रागीट असेल स्वभावाला तर मुलाला वाटतं माझा बाप रागीट आहे, माझ्यावरती प्रेमच करत नाही की काय. काही झालं तर बाप मोठ्याने बोलतो, मुलाला राग येतो, पण बाप हिताचं बोलत असतो मायबाप. मांजर पाहिली तुम्ही? मांजर वेल्याच्या नंतर तिचे पिलं ती 12 दिवस ह्या घरातून त्या घरात नेत असते. हाताने नाही, पायाने नाही, तोंडाने उचलते. पाहणाऱ्याला असं वाटतं की तोंडामध्ये पिलू घेऊन ही खाती की काय, हिचे दात लागतील ना, दात लागू देत नाही. तुझे उपकार काय सांगू बाप माझी माया. माझे माय बाप जे उपकार करतात ते सांगण्यासारखे नाहीये. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती जरी तू जपशील, किती जरी तू जपशील तळहातावरचा फोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. मांजराच्या पिल्यासारखं ते कधीतरी उचलतात आपल्याला, म्हणत असतील अरे उन्हात खेळू नकोस, सावलीत मर मर म्हणत असतात मायबाप. पण जगण्यासाठी, जगण्यासाठी. म्हणून दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही जीवनामध्ये. मानवा तू सत्यनीती सोडू नको रे, वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे. मानवा तू सत्यनीती सोडू नको रे, मानवा तू सत्यनीती सोडू नको रे. जीवनामध्ये नाही काही करता आलं तर आई वडिलांची सेवा करा. मायबापांना सुद्धा एक विनंती आहे, स्वतःची मुलगी जशी सांभाळता तुम्ही, तुमच्या घरात आलेल्या सुनाला सुद्धा तसंच सांभाळा महाराज. ती सुद्धा कुणाची तरी मुलगी असते. आणि इथं बसलेल्या सगळ्या सुनांना माझं सांगणं आहे, मी एक कुणाची तरी सून आहे. आईला वाटायला नको की त्या ठिकाणी माझी सून मला त्रास देते. ज्याप्रमाणे तुमच्या आईवडिलाची काळजी करता तुम्ही, विचारता वहिनी रागवतात का तुझ्यावरती, ही जशी काळजी तुम्ही करता तर यांची काळजी तशीच करा जशी आई वडिलांची करता. तसं सासू सासऱ्यांना सांभाळा, जसं मुलीला सांभाळता तसं आपल्या सुनांना सांभाळा. नाही तर अनेक प्रकार आपण पाहिलेत. हुंडा न दिल्यामुळे त्या ठिकाणी त्या महिलेची हत्या केली जाते, तिला सासरवास केला जातो. अलीकडे हे प्रकार घडत नाही. मुलीसुद्धा झाशीच्या राणी झाल्यात. अरे मुलीसुद्धा झाशीच्या राणी झाल्यात. एक वाक्य माझं डायरीमध्ये नोट करून ठेवा, जमाना हमसे टकराए, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. प्रत्येक महिलेच्या उदरातून माणसाचा जन्म आहे, म्हणून त्या महिलेचा आदर करा. नारीस्तु पूजन्ते, त्या नारीचा आदर करा. ज्या ठिकाणी नारीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता नांदायला येतात. जास्त विषय लांबवणार नाही, आपल्याला काला करायचा आहे. माहिती आहे तुम्हाला, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म होऊन आपल्याला परत एकदा मथुरेत नेऊन काला करायचा आहे. यमुनेच्या तीरावरती भगवंताला न्यायचं आहे, मथुरेत जाऊन कंसाचा वध करायचा आहे. ज्यावेळेस देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं, आकाशवाणी सांगत असे, कंसा धरी हा भरवसा मानसीचा, आठवाईचा पुत्र वधील तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला, खडंगे घेऊनी मारया धावला, हात तो धरीला वसुदेवे. कंस राजाला आकाशवाणी झाली की कंसा, कंसा अरे ज्या बहिणीचं लग्न करून सारथ्य करतोय, सारथ्य करून तिला नेऊन सोडतोय, त्या बहिणीपासून होणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ऐकल्याबरोबर ऐकूनी मानसी क्रोधावला, राग आला त्याला, खडंगे घेऊन माराया धावला. देवकीला मारायला धावला, म्हटलं हिच्यापासून होणारा मुलगा मला मारणार आहे ना, मग हिलाच मारून टाकतो ना. पण वसुदेवाने सांगितलं हिला मारू नको, हिच्यापासून तुला काही धोका आहे का, हिच्यापासून होणारा मुलगा तुला मारणार आहे. पण आपण एक काम करू, हिला जेवढे मुलं होतील तेवढे मी तुझ्याकडे आणून ठेवेल.
आणि मग तू त्या मुलांना मारून टाक. पहिलं मूल झालं, कंस राजाकडे घेऊन आला त्या ठिकाणी वसुदेव. आणि घेऊन आल्याच्या नंतर वासुदेव घेऊन आले, म्हटले हा मुलगा झालाय. कंस राजाचं मानस अंतकरण जागे झालं. आकाशवाणीने सांगितलं होतं 8वा मारणार आहे, पहिला कशाला मारायचा आहे. पण तो म्हटला जाऊ द्या, मी मारत नाही, पहिला 8व्याला मारेल. पण त्या ठिकाणी पुण्य सार वया भेटे देव ऋषी वधी बालक अशी ठेवू नको. 6 पर्यंत मारण्याचा प्रकार घडला. 6वा गर्भ त्या ठिकाणी मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये बळीराम दादा नेऊन ठेवला. आणि 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेला. आणि 8वा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर असं 2 किलोचं बाळ नव्हतं ते. आपलं 2 किलो 1.5 किलो किती काचा ठेवा. कारण बाळ पोटात असलं की ही नुसती पिक्चर पाहते, खाण्यावर लक्षच नसतं हिचं. ह्या डॉक्टरची गोळी खाय, त्या डॉक्टरची गोळी खाय, ते कमजोर होतं बाळ पोटामध्ये. मग त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. वसुदेव आणि देवकी त्या ठिकाणी बंद खाण्यामध्ये. पण त्यांना चिंता पडली की देवा तुम्ही आमच्या पोटी कशाला जन्म घेतलात. देव म्हटले का, अहो तुम्ही आता जन्माला आला तर कंस तुम्हाला मारून टाकणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले मी मारणारच आहे, मला तो काय मारणार आहे, त्याच्यात ताकद आहे का. मग तुम्हाला काय करायचं तर म्हटले एक काम करा, मजन येई गोकुळाला, मला गोकुळामध्ये घेऊन जा. आणि तिथं नंद राजाच्या घरी एका मुलीने जन्म घेतलेला आहे, त्या मुलीला इथं घेऊन या. वसुदेव म्हटले तुम्ही सांगता ते पटतं आम्हाला, पण तुम्हाला दिसत नाही का एवढे मोठे रक्षपाळ आहेत, ते कुलपा लावलेले आहेत, ताले लावलेले आहेत, आणि आम्ही जायचं कसं तुम्हाला घेऊन. त्याची काळजी करू नका म्हटले. जेवढे रक्षपाळ आहेत ना त्यांना असे गुंगीचे इंजेक्शन दिलेले का ते सकाळपर्यंत उठत, इतके इंजेक्शन दिलेले का ते कीर्तन झालं तरी उठत. आणि मग घेतलं वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये आणि निघाले गोकुळाला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. तिथं नेऊन ठेवलं. माया उपजली तेथे, तिला घेतलं हातामध्ये, इकडं आणलं. माया इकडं आणल्याच्या नंतर मायाच आहे ती. माया जिथं जाईल तिथं काय कर्कस आहे, आक्रोश आहे. ती आक्रोश करू लागली. कंस पळतच आला म्हटलं 8वा मला मारणारा. पाहिलं तर मुलगी आहे. ते म्हटलं ही काय मुलगी मला मारणार आहे. मुलीला साधं सुद्धा समजायचं नाही. मुलगी पार्वती पण आहे, मुलगी दुर्गा पण आहे, मुलगी कालिका सुद्धा आहे. हा, सुरुवातीला येते ती लक्ष्मी असते, महिन्यानंतर भांडणं झालं की ती दुर्गा होते, 2 वर्षानंतर लयच येड्यावानी करायला लागलं की ती कालिका होते. जीभ काढली का पडतो. म्हणजे धरली ती माया आणि अशी गार फिरवल्याबरोबर खाली आपटणार, हातातून निसटली वर गेली. तिने सांगितलं तुला मारणारा माझ्या अगोदर त्या ठिकाणी जन्माला आला. आणि तिथं भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर, नंदाच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर काय आनंद आहे महाराज. तो आनंद आता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती असू द्या. तो आनंद गवळण म्हणती गवळणीला आला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण एकमेकाला सांगू लागली. माहितीये तुम्हाला काय, माहितीये का काय, यशोदेला मुलगा झालाय. 1 दहावी 1 पुढे, ताटी वाटी सुंट वडे. आणि मग तो मुलगा झाला, मोठा होऊ लागला, रांगायला लागला. तळवे तळ हात टेकिते, रंगनी रंगनाथ तोम्या देखील सासवे, रंगनी रंगनाथ तोम्या देखील रांगायला लागले भगवंत. रांगत एकदा बाहेर आले, डाव्या गुडघ्याने रांगत बाहेर आले. खोडकरच ते त्याच्यासाठीच आले. एका गवळणीने रांगोळ काढली होती, रांगोळ. आणि बिचारीने एवढी सुंदर रांगोळ काढली, पण तिथं तिला नवजणारं कोणीच नव्हतं, प्रशंसा करणारं कोणीच नव्हतं. कशी रांगोळ काढली कुणाला विचारावं. तेवढे हे आलं तिथं पार्सल. देवालाच विचारलं का हो रांगोळ कस काय झाली, कलर बरोबर आहे का, मॅचिंग आहे का, सगळं व्यवस्थित आहे का. कृष्ण म्हटलं तू बाजूला आहे.
तू बाजूला ये, एक कलर राहिला मी तेवढा भरून येतो. आणि जसा कृष्ण मधोमध गेला आणि कार्यक्रम रांगायला लागले, देव बाहेर आले आणि मग गवळणी म्हणायला लागल्या, हे बाळ कोणाचं सावळ्या वानाचं ग कोणाचं मलपत मलपत चालत बाई चालत मलपत मलपत चालत बाई चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत चालत हसत खेळत गोबडे बोलत हसत खेळत हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का.